ही आताची ताजी दृश्य आणि हे आताचे आतले फोटो आपल्याला दिसतात या बैठकीच्या दरम्यानचे, या चर्चेच्या दरम्यानचे। एक्सक्लुझिव्हली आपण एबीपी माझावरती बघतोय जे निवेदन देण्यात आलेलं आहे महाविकास आघाडी आणि मनसे या सगळ्यांकडून, ते आपण बघतोय। एस चोक्कलिंगम यांना हे निवेदन दिलं जात आहे आणि हे निवेदन सध्या एबीपी माझाकडे आलेलं आहे। वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत। निवडणूक आयोगाच्या कारभारामध्ये अधिक पारदर्शकता आणि त्यामधल्या त्रुटी दूर करण्याच्या संदर्भातलं हे निवेदन आहे। 2024 मध्ये ज्या पद्धतीच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुका, यामध्ये अधिक सुसूत्रता यावी, लोकशाहीवरती अधिक लोकांचा विश्वास बसावा, सोबतच मतदार याद्यांमधले जे घोळ आहेत त्याविषयी वारंवार या विरोधी पक्षांकडून बोललं जात होतं। अनेक वेळेला त्याविषयी पुरावे देखील सादर केले जात होते आणि या सगळ्या मागण्यांचं निवेदन घेऊन हे महाविकास आघाडीचे नेते, सोबतच मनसेचे नेते, स्वतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा या शिष्टमंडळाच्या सोबत सहभागी झालेले आहेत। तर ही आतली दृश्य आपण बघतोय। आता ही चर्चा होणार आहे निवेदन दिल्याच्या नंतर आणि त्यानंतर महाविकास आघाडीची आणि मनसेची अशी एकत्र पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। तर मतदार यादीवरती अभ्यास करणं हा प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे, किंबहुना हे कर्तव्य आहे असं या निवेदनामध्ये म्हटलंय। मात्र सर्वसामान्य माणसाला देखील मतदार यादी बघता येत नाही, राजकीय नेत्यांना देखील मतदार यादी बघता येत नाही। त्यामुळे ही यादी लपवण्याचा कुणाचा छुपा अजेंडा आहे का, ही यादी लपवण्याचा कुणाचा छुपा हेतू आहे का, याविषयी देखील या निवेदनाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। आणि निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभारावरती आपण बघितलेलं होतं की गेल्या काही महिन्यामध्ये राहुल गांधी यांनी वारंवार पत्रकार परिषदा घेतलेल्या होत्या आणि बिहार निवडणुकांचा मुद्दा देखील त्यांनी उचलून धरलेला होता, सोबतच महाराष्ट्राचे मुद्दे त्यांनी उचलून धरलेले होते। विधानसभेच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये मतचोरी झाली किंवा मतदार याद्यांमध्ये घोळ झाले अशा पद्धतीचे वक्तव्य राहुल गांधींकडून देखील केली जात होती। या सगळ्याच्या संदर्भात आता आजच्या या चर्चेसाठी काँग्रेस देखील सहभागी झालेली आहे। महाविकास आघाडीचं हे शिष्टमंडळ सोबतच मनसेचे नेते सुद्धा या शिष्टमंडळाच्या सोबत आहेत। दोन वेगवेगळी ही शिष्टमंडळ आहेत आणि या भेटीगाठी होताना दिसतात। निवडणूक आयोगासोबत चर्चा केली जात असल्याचं आपण पाहतो आहोत। यामध्ये सगळे महाविकास आघाडीतले सगळे प्रमुख नेते, उद्धव ठाकरे, त्यासोबतच मनसेचे नेते राज ठाकरे, संदीप देशपांडे आपण बघतोय। हे सगळे नेते यामध्ये सहभागी होताना दिसतात। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सोबतच जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड हे सगळे यामध्ये आहेत। यासोबतच शेकापचे जयंत पाटील देखील आपण बघतोय। शेतकरी नेते अजित नवले आहेत, शशिकांत शिंदे आहेत।